आपण जटायू मंदिरसाठी जाणार आहे। तर जटायू मंदिरला जाण्यासाठी आपल्याला या ठिकाणी संपूर्ण ही लाईन दिसते आहे। हे रोपवेची लाईन आहे आणि पायी जाण्यासाठी पण लाईन आहे। 354 रुपये तिकीट आहे। चला तर आता बघूया आपण। ठिकाणी अशा पद्धतीने तिकीट काउंटर आहे। या ठिकाणी रेट लिहिलेले आहेत, तुम्ही बघू शकता। काय काय रेट लिहिलेले आहेत सगळं बघू शकता तुम्ही। आता आपण जटायू लॉकला चाललेलो आहे। अशा या ठिकाणी या केबल आहेत, हे पहा, हे केबल आहेत, समोर न येत आहेत। एका वेळेस साधारणतः 8 असतात। बघूया आता प्रत्यक्ष गेल्यानंतर आपल्याला समजेल। पण फार किचकट काम आहे या ठिकाणी। पायी चालण्याला सुद्धा पैसे आहेत, त्यामुळे आम्ही ट्रेकर मंडळी असून म्हणलं चला आता पैसे पायीला पण आहेत तर मग रोपवेला देऊया। मग आलो आता या ठिकाणी। पण साधारणतः पाऊण तास गेला आम्हाला लाईन लागल्यापासून तिकीट काढायला वरती चेकअपला। या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं बॉटल अलाउड नाही आहे, कुठले खाद्य अलाउड नाही आहे। पद्धतीने ही केबल आलेली आहे। आता वरून जे आलेले आहेत ते आत्ता खाली उतरत आहेत आणि आता आम्ही जाणार आहे, वरती जाणार आहोत। अशा पद्धतीने ही केबल 1 2 3 4 केबलचे आहेत। एका ह्याच्यात 8 जण आहेत। आता हे जटायू रॉकला जाणारी हे रोपवे चालू झालेलं आहे। ही केबल आहे बघा। आपला आपण किती वेळात जातोय ते टायमिंग किती झालं एक्झॅक्ट टायमिंग बघा। 1:52 झालेले आहेत। आता आपण 1:60 म्हणजे कंप्लीट 2 वाजता आपण वरती पोहोचू। 8 मिनिटं लागतात जाण्यासाठी। ही अशा पद्धतीने ही केबल आहे बघा। एका ह्याच्यात साधारणतः 6 ते 8 जण बसतात आणि एकंदर 8 केबल असतात। आणि हा आजूबाजूचा संपूर्ण परिसर मी तुम्हाला दाखवतो। हे असे रॉक आहेत, या ठिकाणी मोठमोठे खडे आहेत आणि पलीकडनं पायी मार्ग सुद्धा आहे। हा संपूर्ण रॉक चालू झालेला आहे। हा संपूर्ण परिसर पहा या ठिकाणचे। या ठिकाणी जसं आपण वर जाऊ तुम्हाला सगळा इथला इतिहास, हे जटायू रॉक म्हणजे काय आहे त्याची संपूर्ण इत्थंभूत माहिती तुम्हाला दिली जाईल। आणि या ठिकाणी कसं यायचं काय ते सर्वांची इत्थंभूत माहिती तुम्हाला मिळेल। चला आपण थोड्याच वेळात आता 3 ते 4 मिनिटात आपण वरती पोहोचत आहोत। हे पहा, हे संपूर्ण जंगल एरिया आहे। केबलमध्ये आमचेच बसलेले आहेत 6 जण। या ठिकाणी 6 जण, 12 जण आता आहेत आणि अजून एक केबलमध्ये पाठीमागे राहिलेले आहेत। 7 आहेत, 7 आणि इथं 6 13 जण आता आम्ही आहोत। संपूर्ण रॉक बघा या ठिकाणी। ही केबल कार बघता, ही आता खाली चाललेली आहे। आता आम्ही वर आलो, ह्या केबल मध्ये बसलेलो आहे आणि आता ही चाललेली केबल खाली चाललेली आहे। पहा, हे पहा, 1 2 3 4 केबल कार आहेत। 1 2 2 पहा, एक नंतर हे तिसरी आणि एक शेवटी ही चौथी केबल कार। म्हणजे एकंदर 4 केबल कार असतात एका वेळेस आणि एका ह्याच्यात साधारणतः 6 ते 8 जण बसतात एका ह्याच्यात। हे पायरी मार्ग आहे, हे चालत जाण्याचा मार्ग आहे। आणि आता आम्ही केबलमध्ये आहे, मी जे शूटिंग घेतोय ते केबलमधून घेतोय आणि समोर दिसतात आपल्याला पायऱ्या, या ठिकाणी जायचंय। आता आपण थोड्याच वेळात वरती रॉक पाशी पोहोचत आहोत, जटायू रॉक। चला आता पुन्हा तुम्हाला दाखवतो। केबलमध्ये साधारणतः आपण 8 मिनिटात वर आलेलो आहे। जर पायी यायचं झालं तर साधारणतः 600 पायऱ्या जावे लागतात। 1 किलोमीटरचा पायी मार्ग आहे, पण पायी मार्गाला सुद्धा तिकीट आहे। त्यामुळे आम्ही म्हटलं चला आता रोपवेने जाऊया। तर आता आपण ह्या रॉक पाशी पोहोचलेलो आहे। हा समोर दिसतोय तुम्हाला, हा पायरी मार्ग होता। हा पायरी मार्ग आहे, हा चालत येण्याचा आहे। अतिशय या ठिकाणी असे मोठमोठे रॉक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। हे पहा, हा पायरी मार्ग आहे। पायरी मार्ग थोडं आहे तर नंतर लगे डायरेक्ट रॉक पाशी पोहोचतो आपण, जटायू रॉक पाशी। आणि केबलने यायचं झालं तर ते समोर केबल थांबते आणि तिकडनं या ठिकाणी आपल्याला यायला लागतं। जटायूचे शिल्प हे 200 फूट म्हणजे 61 मीटर लांब, 150 फूट म्हणजे 46 मीटर रुंद, 70 फूट म्हणजे 21 मीटर
उंचीचे आहे आणि 15,000 चौरस फूट जमिनीचे क्षेत्रफळ व्यापलेले आहे. हे शिल्प राजीव आंचल यांनी कोरलेले आहे. हे थीम नेचर पार्क केरळ राज्यातील BOT मॉडेल अंतर्गत पहिरे सार्वजनिक खाजगी भागीदारी पर्यटन उपक्रम होते. हे पार्क कोल्लम शहरापासून 38 किलोमीटर आणि राज्याची राजधानी तिरुअनंतपुरमपासून 46 किलोमीटर अंतरावर आहे. हे उद्यान चेन्नईमंगलम शहराजवळ हे थीम नेचर पार्क केरळ राज्यातील BOT मॉडेल अंतर्गत पहिरे सार्वजनिक खाजगी भागीदारी पर्यटन उपक्रम होते. हे पार्क कोल्लम शहरापासून 38 किलोमीटर आणि राज्याची राजधानी तिरुअनंतपुरमपासून 46 किलोमीटर अंतरावर आहे. हे उद्यान चेन्नईमंगलम शहराजवळ हे थीम नेचर पार्क केरळ राज्यातील BOT मॉडेल अंतर्गत पहिरे सार्वजनिक खाजगी भागीदारी पर्यटन उपक्रम होते. हे पार्क कोल्लम शहरापासून 38 किलोमीटर आणि राज्याची राजधानी तिरुअनंतपुरमपासून 46 किलोमीटर अंतरावर आहे. हे उद्यान चेन्नईमंगलम शहराजवळ जटायू हा रामायणातील एक अर्धदेव होता, ज्याचे गिधाडाचे रूप होते. महाकाव्यानुसार रावण सीतेला लंकेला पळवून नेण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा जटायूने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. जटायूने रावणाशी शौर्य दाखवले, परंतु जटायू खूप म्हातारा झाल्यामुळे रावणाने लवकरच त्याचा पराभव केला. त्याचे पंख छाटले आणि जटायू चंदमंगरमध्ये खडकावर पडला. सीतेच्या शोधात असताना राम आणि लक्ष्मण योगायोगाने जखमी आणि मरणासन जटायूला भेटले, ज्याने त्यांना रावणाशी झालेल्या युद्धाची माहिती दिली आणि त्यांना सांगितले की रावण दक्षिणेकडे पौराणिक कथेनुसार जटायूने राक्षस राजा रावणापासून माता सीताला वाचवण्याचा प्रयत्न केला, जो तिचे विमानातून अपहरण करत होता. जटायू रावणाशी शौर्याने लढला आणि शेवटी
याच खडकावर राम मंदिर आहे। आता आपण राम मंदिरात चाललेलो आहे। आमचे सहकारी मित्र आता मंदिरात दर्शन करून आलेले आहेत। जय श्रीराम। या ठिकाणी रामचंद्राचं मंदिर आहे। आता आपण रामचंद्रांचं मंदिराचं दर्शन घेऊया। आता आपण हे पहा, हे संपूर्ण मंदिर अतिशय सुंदर असं कलाकृतीने असं हे मंदिर बांधलेलं आहे। या ठिकाणी आपल्याला रामाच्या पादुका आपल्याला दिसत आहेत। हा रामाचा पाय या ठिकाणी आपल्याला दिसत आहे, दाखवलेला आहे। या ठिकाणी समोरच जटायूचं आहे आणि या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्र यांचं चरणकमळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि आपल्याला प्रभू श्री रामचंद्र यांचे पदचिन्ह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तुम्हाला थोडं थोडं दाखवत आहे। या ठिकाणी अपन पाहत आहात ये प्रभु रामचंद्र भगवान श्री राम जी के पद चिन्ह यहाँ पे मौजूद है। तो आप यहाँ पे जाएंगे, यहाँ पे आपको दिखाई देगा हे जटायू से या ठिकाणी मोक्ष मिळालेला आहे। प्रभु रामचंद्र ज्यावेळेस येतात नंतर जटायूला मोक्ष मिळालेला आहे। आणि आता आपण प्रभू श्रीरामांचे चरणकमळ पदचिन्ह आपण पाहायला जात आहोत। आता तुम्हाला दाखवत आहे मी या ठिकाणी प्रभू रामचंद्र यांचे या ठिकाणी आपल्याला हे चरणकमळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। हे पहा, हे चरणकमळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आता जटायू रॉकचं आपल्याला या ठिकाणी संपूर्ण सफर झालेली आहे। जटायू रॉक आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत। प्रभू श्रीरामांचं मंदिर सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे। या संपूर्ण इतिहास, या ठिकाणचं महत्त्व हे संपूर्ण मी व्हिडिओच्या माध्यमातून दिलेलं आहे। चला तर मग हा
व्हिडिओ आपल्याला कसा वाटला काय ते नक्कीच कमेंटमध्ये लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन क्लिक करायला, जेणेकरून येणार माझी भटकंती सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम. मित्रांनो, आता आपण या ठिकाणी रॉकला आलेलो आहे, वरती केबलने आलेलो आहे. इथं पायी येण्याचा सुद्धा मार्ग आहे, पण पायीला येण्याचं सुद्धा तिकीट आहे. परंतु आपण केबलने आलो, कारण की तिकीट त्याचं जे होतं, जर तिकीट तेवढं द्यायचं असेल तर 295 रुपये तिकीट होतं. एकंदर 610 रुपये तिकीट आहे येऊन जाऊन. पण चालण्याला सुद्धा तिकीट ठेवलं आहे. तर आता मी सिक्युरिटीशी बोललो की हे तिकीट का ठेवलं गेलं, तर हे तिकीट जे आहे ते KSTC ठेवलेलं नाही आहे. हे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यामुळे त्यांनी जो खर्च केलेला आहे तो खूप एक्सपेन्सिव्ह असं त्यांचं म्हणणं आहे. हरकत नाही, पण आज हे चालू झाल्यापासून आत्तापर्यंत कितीतरी पर्यटक या ठिकाणी येऊन गेले असेल, तो एक्सपेन्शन त्यांचा कव्हर झालेला असेल, तर त्यांनी काहीतरी नॉर्मल चार्ज ठेवावा, जेणेकरून या ठिकाणी सगळे लोक येतील, हीच अपेक्षा आहे.